महाराष्ट्राचे आराध्य दैवत असणाऱ्या पंढरपूरच्या विठ्ठल मूर्तीच्या चरणांची झीज होत आहे. याबाबत पुरातत्व विभागाच्या तज्ज्ञांनी विठ्ठल मूर्तीची पाहणी करून अहवाल दिला आहे. याबाबत शासनाच्या विधी व न्याय विभागाने परवानगी दिल्यावर विठ्ठल मूर्तीवर वज्रलेप होणार आहे. याआधीही पांडुरंगाच्या चरणांची झीज झाली होती. त्यावेळी 4 वेळा वज्रलेप लावण्यात आला होता. आता यावेळीही 5व्यांदा हीच प्रक्रिया पार पडणार आहे, अशी माहिती मंदिर समितीचे सह-अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली. रामकृष्ण हरी. श्री विठ्ठलाची व माता रुक्मिणीची मूर्ती ही पूर्णतः सुरक्षित आहे. माहे 2025 फेब्रुवारी महिन्यात भारतीय पुरातत्व विभागाचे अधिकारी श्री क्षेत्र पंढरपूरला येऊन दोन्ही मूर्तीची त्यांनी पाहणी केली. त्याचा अहवाल त्यांनी मंदिरे समितीला सादर केला आणि मंदिरे समितीने महाराष्ट्र शासनाकडे मंजुरीसाठी तो अहवाल पाठवून दिलेला आहे. निश्चितच तो अहवाल लवकरातल्या लवकर येईल आणि तो अहवाल आल्यानंतर मूर्ती संवर्धन व सुरक्षित दीर्घकाळ कशी राहील यासाठी त्यानुसार त्याची उपाययोजना केली जातील. यापूर्वी 2020 साली आपण देवाला उपाययोजना केले होते व हे करत असताना सर्वांना विश्वासात घेऊनच आपण निश्चितपणे करूयात. आणि मंदिर समितीचं सर्वात पहिलं प्राधान्य या मूर्ती संवर्धन व सुरक्षितेचं आहे. याची आपण कसल्याच प्रकारे काळजी करू नये. रामकृष्ण हरी.